इथे उभ्या राहा. अगं काय करतेस हे? तुमची सुद्धा दृष्ट काढायची आहे मला. अगं पण मी काय केलंय? काय केलंय आई? अगं 8 रुके होते तुझ्याकडे, जीवावर उदार होऊन जपलेस तू. तुम्ही चोरांना अडवलं नसतं तर आपलं काय झालं असतं? विठुऱ्यासारख्याचा हात तुम्ही आम्हाला, म्हणून मला तुमची सुद्धा दृष्ट काढायची. आल्या गेल्याची, भूतखेताची, शेजारच्या पाजारच्याची, घरातल्याची, दारातल्याची, कोणाचीही नजर नको लागू देत. काय ग, माझी दृष्ट काढली गेली म्हणून डोळ्यात पाणी आलं का? किती ना हे आहात अगदी. हे म्हणजे सांग तरी. काही नाही, जाऊ दे. मग सगळं केलं तू, पण दृष्ट मात्र माझी काढली जातीये. यावर तुला काही म्हणायचं नाही? अजिबात नाही. तुम्ही आणि मी आपण वेगळे आहोत का? तुमची दृष्ट काढली म्हणजेच माझी दृष्ट काढली. त्यांचा भाव महत्वाचा नाही का? आणि आपल्यापैकी कुणाची दृष्ट काढली यापेक्षा त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर 2 समाधानाचे क्षण आले हे जास्त महत्वाचं नाहीये. रात्रीचा अंधार नाहीसा झाला की सूर्योदय होतो. पण या पण पाशीच थांबा. यापुढे मला काहीही अशुभ ऐकायचं नाही. निदान 2 घटका तरी मला त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे, आनंदाचे भाव पाहायचे. तो अगं हो, मी फक्त म्हणत होतो